लग्नाचं जरा कठीणच दिसतंय. गुरुजी कठीण दिसतंय म्हणजे? लग्नाचा मुहूर्त काढायला बोलवलंय तुम्हाला आणि लग्नाचंच कठीण दिसतंय असं कसं म्हणताय तुम्ही? पंचांग हातातच आहे माझ्या. अहो पण असं कसं चालेल? म्हणजे लग्न तर होणार ना? म्हणजे लग्न सुरळीत होणार ना? तुम्ही तर पत्रिकाही बघितल्या होत्यात ना? मग शांत व्हा. लग्न होणं कठीण आहे असं म्हणलो मी, अशक्य म्हणलो नाही. हा म्हणजे लग्न होणारच आहे. सध्या तरी 5-6 महिने लग्नाचा मुहूर्त नाहीये. पण साखरपुडा होऊ शकतो आणि तोही या 1-2 आठवड्यातच करावा लागेल. याचं कारण तेवढाच काळ शुभ आहे, नंतर शुभ नाही. ठीक आहे गुरुजी, तुम्ही म्हणताय तसंच होईल. आपण आधी साखरपुडा करून घेऊ. हो मॅडम, तोंड गोड करायसाठी मिठाई घेऊन येते. तोंड गोड येत्या 2 दिवसात? हो नाही नाही, तुम्ही एकदम 2 दिवसात म्हणालात ना, म्हणून मी जरा गडबडलो. हा हा, काही हरकत नाहीये. 2 दिवसात प्रत्यक्ष भेटून बोलूच. हा हा हा, चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. पारू 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 पारू. आहा आहा. अरे हो 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 भा, पण काय झालंय तरी काय? ज्या पोराला तुझा फोटो पाठवला होता ना, हा या पोराच्या घरच्यांना तू पसंत पडलीस. हा, येत्या 2 दिवसात येणार आहेत ना लग्नाची बोलणी करायला. 2 दिवसात? हा बा अगं तू कशाला काळजी करती, मी हाय ना, समजो मध्ये करतो. 2 दिवसात पाहुणे येणार आहेत. ते समजा ठीक आहे बा, पण त्याआधी मला आवरून बंगल्यावर जायचं आहे. पण तुला नाही जायचं का आदित्य सरांना ऑफिसात घेऊन? आदित्य सरांबरोबर तर जायचंच आहे, पण त्याच्या आधी मला एक महत्वाचं काम करायचंय. आता काय ते? तुझ्याकरता नवीन साडी नाही का घ्यायची? आता आज दिवसभरात कसा वेळ मिळतोय ते बघू. नाही वेळ मिळाला तर उद्या जाऊ. अनबर का पारू, त्या देवासमोर साखर ठेवायला विसरू नको. प्रीतम, दिशा, गुरुजींचा आशीर्वाद घ्या. गुरुजी, आयुष्यमान भव, कीर्तिमान भव. मोहन, गुरुजींना त्यांची दक्षिणा दे आणि सोडून ये. हो ठीक आहे. या गुरुजी. शुभम भवतु. लग्न पुढे गेलं असलं तरी काही हरकत नाही. साखरपुडा होतोय हेही काही कमी नाही, नाही का? नाही पण आता दिवस अगदीच कमी उरलेत ग. म्हणजे सगळी शॉपिंग वगैरे आवरायला बराच वेळ जाईल. आज संध्याकाळी जायचं का आपण शॉपिंगला? ते करूच, पण त्याआधी मला एका गोष्टीचा निकाल लावायचा आहे. आंटी सॉरी, पण कोणत्या गोष्टीचा निकाल? आदित्य, आपल्या इव्हेंटमध्ये जो अनपेक्षित घोळ झाला तो कोणामुळे? त्या व्यक्तीचं नाव सांगणार होतास तू. त्या
त्या मुलींमध्ये पारूचं नाव आलंच कसं? आता बघा या मीराची खोड कशी मोडतीये ती. मोठी आली होती अहिल्या देवीची रिलेटिव्ह बनायला. मला या दामिनीला डेस्टिनीवरून धडे देत होती. आता बघा गंमत. आई याचं उत्तर दिशाच देईल. कारण या सगळ्याची जबाबदारी फक्त दिशाकडेच होती. मी काय म्हणते अहिल्या, जे काही झालं गेलं ते जाऊ देत की आता. आपल्या घरात सगळ्या शुभ गोष्टी घडतायत, त्याच्यावर फोकस करूयात. हो ना? मीरा, किर्लोस्करांचा कार्यक्रम होता तो. त्यात अशी गफलत? फक्त मीच नाही तर किर्लोस्कर कुटुंबातल्या प्रत्येकानेच किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या इज्जतीची काळजी घ्यायची असते. हा खेळाचा पट माझा आहे, त्यावर सोंगट्या पण मीच मांडणार. माझ्या घरात काम करणारी एक मुलगी इतक्या मुलींवर अन्याय करत अंतिम यादीत आलीच कशी? बोल दिशा, मी ऐकतेय. बरं झालं बाई हिच्या पापात मी सामील नव्हते. देवा प्लीज, आज या माजुरड्या बाईचा घरातला शेवटचा दिवस असू दे. आंटी, मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काय चांगलं झालंय दिशा? आंटी, तुम्ही तर हे बघायलाच हवं. आपण घेतलेल्या इव्हेंटच्या त्या पोस्टला मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेलेत. मिलियन्स मध्ये. इजंट इट अमेझिंग? आदित्य, तू बघितलंस हे? गुड जॉब दिशा. पण हा विषय जरा वेगळा आहे. वेगळा विषय म्हणजे? सॉरी, मला कळालं नाही. दिशा, फायनलिस्ट 4 मुलींची नावं तुझ्या आणि माझ्या अप्रुव्हलने ठरली होती. त्या मुलींना आपण भेटलोही होतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. फायनल लिस्ट आईकडेही गेली होती. इथपर्यंत सगळं परफेक्ट केलं होतंस तू. येस आदित्य, येस, मीच केलं होतं. थँक्यू सो मच फॉर युअर अप्रिसिएशन. त्या मुली शॉर्टलिस्ट करणं ऑलमोस्ट 2000 एंट्रीज मधून. इट वॉज अ टफ जॉब, राईट? ओ गॉड आदित्य, एवढं कौतुक नको करूस माझं, नाही तर मी हवेत तर रंगायला लागेन. मग हे सगळं जेव्हा तू मॅनेज करत होतीस तेव्हा त्या 4 मुलींच्या नावामध्ये पारूचं नाव कसं काय आलं, आणि तेही आयत्या वेळी? आई कदाचित तिला आठवत नसेल, मी आठवण करून देतो. सिमरन, सिमरन, आई ही आपल्या शोची अँकर होती. सिमरन, विल यू प्लीज टेल अस काय घडलं तिथे? मला दिशानेच पारूचं नाव कार्डमध्ये लिहून दिलं होतं. दिशा, हे खरं आहे? सिमरन, यू मे लीव प्लीज. हो, हे खरंय. मीच तिच्या नावाचं कार्ड सिमरनला ऍड करायला सांगितलं होतं.
पारू त्या स्पर्धेत टिकणार नाही याची कल्पना नव्हती तुला? आणि कार्यक्रम लाईव्ह होता, विसरलीस का? दिशा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. प्लीज एकदा मला काय बोलायचं ते तरी ऐकून घ्या. माझा अप्रोच काय होता ते तरी समजून घ्या प्लीज. अंकल प्लीज. बोल. हो, मी हे केलं कारण मी खरंच खूप वेडी आहे. मला या घराची काळजी आहे, किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची काळजी आहे, त्यांच्या रेप्युटेशनची काळजी आहे, म्हणून अगदी लास्ट मिनिट मी हा वेडेपणा केला. पण दिशा, आपल्या प्लॅनिंग मध्ये असं काही नव्हतं. हो मोहन अंकल, करेक्ट आहे तुमचं, नव्हतं हे. हे बघा, आय एम सॉरी, पण तुमच्या बिझनेस आयडियाज ना थोड्याशा ओल्ड स्कूल आहेत. म्हणजे आत्ताचा जमाना फुल ऑफ शॉक्स अँड सरप्राइजेसचा आहे. ॲडव्हर्टायझिंगमध्ये असे धक्के लागतात लोकांना आणि ते छान वर्क पण करतात. दिशा, तुला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे आपली ती ड्रायव्हरची मुलगी, काय तिचं नाव? पारू. पारू. हां, जर तुम्ही पारूला बघितलं तर ती कोणत्या अँगलने मॉडेल वाटते? पण थोडासा विचार करा, जर एखादी मॉडेलच ब्रँड अँबॅसेडर झाली तर त्यात विशेष काय आहे? पण हेच जर एखाद्या ड्रायव्हरची, किचनमध्ये काम करणारी, चहा कॉफी सर्व करणारी मुलगी जर ब्रँड अँबॅसेडर झाली तर दॅट इज द न्यूज. म्हणजे फक्त ही सेन्सेशनल न्यूज करायची होती म्हणून तू हे सगळं केलंस? तो एक भाग झाला आदित्य, पण त्याच्या पुढेही थोडासा विचार कर ना. म्हणजे ती ड्रायव्हरची मुलगी दिशा, तिला एक नाव आहे. तिचं नाव पारू आहे. पारू. हो, आय एम सो सॉरी, मला ना तिचं नाव विसरायला होतं. अरे, आय एम सो सॉरी. पारू. पारू जर ब्रँड अँबॅसेडर झाली तर तिच्यासारख्या कितीतरी लाखो सामान्य माणसांना आपला नवीन ब्रँड आपलासा वाटेल. ते पण रिलेट करतील या गोष्टीशी. आणि आपला कस्टमर बेस जो आहे तो ग्रास रूट लेवलचा सामान्य माणूसच आहे, हो की नाही? आपला सेल 10 पट वाढेल, कारण या लोकांची संख्या खूप जास्त आहे. आपला ब्रँड अगदी घराघरात पोहोचेल आणि आपल्याला हेच करावं आहे ना. हे बघा, हे जे मिलियन्स मध्ये व्ह्यूज आलेत ते कशामुळे? एका दिवसात आपल्या प्रोडक्टला डिमांड आली आदित्य. आय एम टेलिंग यू, दिस इज गॉना क्रिएट अ हॅवॉक इन बिझनेस इंडस्ट्री. आय नो तुम्हाला माझी पद्धत चुकीची वाटत असेल, पण 2024 मध्ये बिझनेस करायचा असेल तर तो असाच करावा लागणार. बाहेर कॉम्पिटिशन खूप टफ आहे. अशा छोट्या छोट्या बिझनेस स्ट्रॅटेजीज आपल्याला यूज कराव्या लागणार. पण हे सगळं तू आमच्याशी बोलून सुद्धा करू शकली असतीस. निदान आदित्यशी तरी चर्चा करायची होतीस. पारूच्या अचानक एंट्रीनी त्या 4 मुलींवर अन्याय नाही का झाला? आणि त्यात आपल्या कुटुंबापैकी, कर्मचाऱ्यांपैकी कुणीही भाग घेऊ शकत नाही, हा नियम पाळला गेला नाही. हे बघ दिशा, तुझी बिझनेस आयडिया चांगली होती, त्याचा फायदाही झाला आपल्या कंपनीला, पण मार्ग चुकला आणि किर्लोस्कर या पद्धतीने काम करत नाहीत. दिशा, तुझा हेतू कितीही चांगला असला तरी ही एक प्रकारची फसवी आहे. आणि त्यामुळे किर्लोस्कर ग्रुपच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे करतात.
काल मीडियाने आईला प्रश्न विचारले जे आजपर्यंत कधीच घडलं नाही. आणि सगळं घडलं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. खूप मोठी चूक केली आहेस तू दिशा. पण आंटी मी या सगळ्यात फक्त आपल्या फॅमिलीचा विचार केला. बिझनेसच्या फायद्यासाठी केलं. यात माझे पर्सनल बेनिफिट्स काहीच नव्हते. आय नो माझ्याकडून चूक झाली आहे. मी मान्य करते माझी चूक. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आपण पुन्हा एकदा कॉम्पिटिशन घेऊया. मी मीडियाला सांगेन की पारू विनर नाहीये. हे सगळं माझ्याकडून चुकीने झालं. मी सगळ्यांसमोर माझी चूक मान्य करेन. पण या घरावर तुमच्यावर कोणताच ब्लेम नाही येऊन देणार. माझी बदनामी झाली तरी चालेल. मी आत्ताच मीडियाला बोलवते आणि माझी चूक सगळ्यांसमोर कन्फेस करते. मी लगेच बोलवते. थांब. आपल्याला चुकांची मालिका नाही सुरू करायची आहे. तुझा हेतू चुकीचा नव्हता कळतंय मला. कारण तसं असतं तर तू इथे नसतीस. हे शेवटचं. पुन्हा ही चूक नाही. आदित्य, बाकीच्या ज्या 4 मुली होत्या स्पर्धेत त्यांच्यासोबत सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करा. त्यांना पूर्ण संधी द्या. ओके. आणि दिशाकडे असलेली कंपनीची जबाबदारी प्रीतमला द्या. आता दिशा प्रीतमला मदत करेल. दादा, गुरुजींनी काही तारखा सांगितल्यात त्याच्याबद्दल आपण जरा बोलूया. काय काय हां? प्रीतम चल, ACP सगळे कॉन्ट्रॅक्ट्स करायला घे आणि कॉम्पन्सेशन सुद्धा ऍड कर. गाडीत जाऊन बसा. त्या ड्रायव्हरच्या मुलीचं काय ना? पारू नाव आहे तिचं. तिला सांग ती जिंकली नाहीये. मी जिंकवलंय तिला. ऐकलंस ना सगळं? त्यामुळे तिला सांग जास्त हवेत उडू नकोस. जमिनीवर राहा. आय एम सॉरी अहिल्या. प्लीज प्लीज माफ कर मला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज प्लीज माफ कर प्लीज. काय करतेस तू? अहिल्या, दिशाचं वागणं तू फार मनाला लावून घेऊ नकोस. मला माहिती आहे की तिच्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. बट शी इज ऑलवेज ओव्हर एक्साइटेड. हे यंग जनरेशन आहे ना. पण सिरियसली तुला सांगते, सतत फक्त तुमच्या बिझनेसचाच विचार करत असते ती. आणि त्यात अहिल्या आंटीचा बिझनेस म्हणजे माझाच बिझनेस असं समजते ती. आय नो अल्लड आहे थोडीशी. तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. पण प्लीज तू तिच्या ह्या वागण्याचा परिणाम या लग्नावर. मीरा, दिशा अल्लड आपण नाही ना. म्हणजे हे लग्न हे लग्न होणार. अगं बिझनेस मध्ये असा आक्रमकपणा मला काही नवीन नाहीये. आणि आत्ताची पिढी तर बिझनेस साठी नवीन नवीन चुक्त्या लढवतच असते. दिशाचा हेतू चुकीचा नव्हता. पण अर्थात तिला किर्लोस्कर कशा पद्धतीने काम करतात ते माहिती नव्हतं. ती एकदा का किर्लोस्कर झाली की मग शिकेल की हळूहळू. जा, शांतपणे घरी जा. उद्या आपल्याला साखरपुड्याची खरेदी करायला जायचंय. हो. थँक्स अहिल्या.
थँक्यू सो मच.